श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी कृपा चॅनलवर पुन्हा स्वागत आहे. गुरुवार हा दत्तगुरूंचा आणि अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. आज आपण जाणून घेणार आहोत गुरुवारी स्वामींची पूजा का करावी, कोणते मंत्र जपावेत आणि त्यांचे भक्तांना मिळणारे अद्भुत अनुभव. भारतीय संस्कृतीत गुरुवार हा गुरुवंदनेचा दिवस मानला जातो. श्री दत्तात्रेय आणि त्यांचे अवतार श्री स्वामी समर्थ हेच खरे गुरु आहेत. त्यांचा संदेश होता, गुरुशिवाय ज्ञान नाही आणि भक्तीशिवाय शांती नाही. गुरुवारी केलेली उपासना भक्ताला आयुष्यात स्थैर्य, शांती आणि सुख देते. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वामींच्या फोटो मूर्तीसमोर दिवा लावा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपा. शक्य असल्यास गुरुवार उपवास करा, दानधर्म करा, कारण स्वामींनी नेहमीच सेवा हीच खरी पूजा असे सांगितले. सायंकाळी आरती करा, आरती श्री स्वामी समर्थ म्हणत. हे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक भक्त सांगतात की गुरुवारी स्वामींचा जप केल्याने घरातील वाद मिटतात, मानसिक तणाव कमी होतो, आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनाला प्रचंड शांती मिळते. आजही हजारो लोक गुरुवारी अक्कलकोटला जातात आणि श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेचा अनुभव घेतात. गुरुवारी हा मंत्र सतत जपा. भिऊ नकोस, श्री स्वामी समर्थ आहेत. हा मंत्र भक्ताला आत्मविश्वास देतो. स्वामींचा उपदेश लक्षात ठेवा. सत्य बोला, देवाची आठवण ठेवा, दुसऱ्याची सेवा करा. जर गुरुवारी आपण या साध्या गोष्टी आचरणात आणल्या तर श्री स्वामी समर्थ यांची कृपा नक्कीच मिळते. मित्रांनो, गुरुवार हा फक्त एक दिवस नाही, तर गुरुची आठवण करून देणारा दिवस आहे. या दिवशी श्री स्वामी समर्थ यांची भक्ती करा आणि आयुष्य आनंदमय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.